नमस्कार, मी मयूरी विकास समाचारमध्ये आपलं स्वागत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तलासरी तालुक्यात महामार्ग व मुख्य रस्त्यावर तपासणी पथके तैनात करण्यात आली आहेत। या पथकांकडून गुजरात राज्य तसेच केंद्रशासित दादरा नगर हवेली भागातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे। तलासरी येथे गुजरात राज्य व महाराष्ट्र राज्य यांच्या हद्दीवर 6 ठिकाणी तपासणी पथके कार्यरत असून या पथकांकडून आतापर्यंत अवैध गुटख्यांच्या 2 गाड्या पकडण्यात आल्या आहेत। तर दुसरीकडे मात्र चोर रस्ते मोकळेच असल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे रस्ते मात्र खुले आहे असे स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। लोकसभा निवडणुकीच्या काळात पैशांचा तसेच बनावट दमन दारूचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो, त्यामुळे महामार्गावर वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे। गुजरात तसेच दादरा नगर हवेली भागातून मुख्य मार्गाव्यतिरिक्त अनेक चोर रस्ते देखील आहेत। या रस्त्यांनी दमन बनावटीची दारू महाराष्ट्रात आणली जाते, पण यावर कोणतीही कारवाई होत नाही। तर प्रत्येक निवडणुकीच्या वेळी तलासरी डहाणूसह पालघर जिल्ह्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी व प्रलोभनासाठी दारूचा तसेच पैशांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो। तर एकीकडे पोलीस, वाहतूक पोलीस तसेच महसूल विभागाकडून सातत्याने कारवाईही केली जाते, तरीही या अवैध व्यवसायावर अद्याप म्हणावा तसा निर्बंध बसलेला नाहीये। यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे। मुख्य रस्त्याबरोबर चोर वाटांवरही लक्ष ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून निवडणुकीत मतदारांना प्रलोभित करण्यासाठी येणारा पैसा आणि दारू रोखता येईल असे नागरिकांचं म्हणणं आहे।